असावीस काया नको रे जाऊ राम राया 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 राम राया राया राम राघवा मला सोडून जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। आई मला आडवं लावून तुला रघुकुलाच्या मर्यादेमध्ये बाधक निर्माण करायचा का? आई तू विसरलीस रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई। प्राण जाईल पण वचन भंग होणार नाही, या परंपरेतले आहोत मा आपण। मा ही परंपरा मोडून मला माझ्या वडिलांच्या कार्यकालाला डाग लावायचा नाही मा, नाही। आता तर हे शब्द जर मी किंवा बाबा किंवा काही मा कुणी जरी सांभाळले नाही तर या अयोध्येतल्या एका तरी पात्राला डाग लागणार आहे। मी वनवासाला गेलो तर एक पात्र कलंकित होणार आहे, मी वनवासाला नाही गेलो तर कुणीतरी कलंकित होणार आहे मा। मी जर वनवासाला नाही गेलो तर कौशल्या नावाच्या पात्राला डाग लागेल। पुत्राच्या प्रेमासाठी बाईनं परंपरेला डाग लावला। वनवासाला गेलो तर स्वतःच्या लेकराच्या स्वार्थासाठी सावत्र लेकराला वनवासाला पाठवलं, मा कैकईच्या पात्राला डाग लागणार आहे मा। तू ठरव मा। लेकरा सारं कळतं रे मला, ठीक आहे तुला जायचं ना वनवासाला, एक काम कर तुझ्या करे दे मरणाचा माझसी हो राजावा हो वनवासी। मला मरण दे राजा हो नाही तर वनवासी हो, या डोळ्यानं माझ्याकडनं पाहावल्या जाणार नाही राघवा। देहा वाचून फिरेन मग मी मग मी मग मी मज मी राम 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 माझ्या ताईंनो, माई कौशल्याच्या जीवनातला हा प्रसंग, हे दुःख जवळून जर अनुभवायचं असेल ना तर कौशल्या माईच्या जागेवर तुम्ही स्वतःला ठेवा।
सांगा तुमच्या मनाला चुकून हा प्रसंग तुमच्या समोर उभा राहिला, सवती मत्सरानं तुमचं लेकरू वनवासाला जायची वेळ आली आहे, काय म्हणेल तुमचं मन? तुमच्या लेकराला वनवासाला पाठवताल तुम्ही? सांगा ना मला, तुमचं लेकरू वनवासाला पाठवाल तुम्ही? घरातून शिर्डीला जर लेकरू मोटरसायकलवर पाठवायचं असेल ना शेजारणीच्या कामासाठी, तर 10 वेळा म्हणता लेकरा जरा जपून जा, काळजी घे, कोणीतरी सोबत घे, एकटा जाऊ नको. एकट्या माझ्या राघवेंद्र सरकाराला, एकट्या रामाला कैकेयीनं वनवासाची आज्ञा केली होती. हे कौशल्याच्या लक्षात येत. वनवास नाही लक्ष्मणाला, नाही शत्रुघ्नाला, ना अयोध्या नरेश राजा दशरथाला, फक्त एकट्या राघवाला. लेकरा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. देहावाचून फिरेन मग मी मागोवा घ्याया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. कौशल्यामाई म्हणते नाही लेकरा मी तुला जाऊ देणार नाही. पण परंपरेची जेव्हा आठवण काढली तेव्हा माई दगडाच्या मूर्तीसारखी झाली. ठीक आहे रामा, मी परंपरेला आडवी येणार नाही. शेवटी शांत राहणं स्त्रियांच्याच नशिबी आहे. मनात ही होऊ नये असं खूप वाटतंय, पण शेवटी दगड आपल्यालाच आपल्या काळजावर ठेवावा लागतो. हे पहिल्यापासूनच आहे आपल्या वाट्याला. आपण फक्त शांत राहून सहन करायचं.